हे करणार ते झालं असेल ना तसं. हा अच्छा, ते 71 चे नेटवर्क ऍडव्हर्टाइज नाही केलं का अजून? मग ते 70 चे नेटवर्क आहेत ना, ते 87 वरती ऍडव्हर्टाइज करावं लागेल. ठीक आहे, मग केलेत ना, काल केलेत ना नेटवर्क कमांडनी, मग तुम्हाला ते दिसतात आहे ना. मग आता फक्त तुम्हाला ते सगळे नेटवर्क तुम्हाला दिसतात आहे. मग वेट कॉन्फिगर करून ते हे करा. वेटसाठी पहिले ज्या नेटवर्कशी तुम्हाला खेळायचं आहे तो नेटवर्क तुम्हाला डिफाईन करावा लागेल. टू डिफाईन दोज नेटवर्क बाय युझिंग ऍक्सेस लिस्ट. दोघांचे नंबर वेगळे घ्या, दोन नेटवर्कचे नंबर वेगळे घ्या. पहिले डिफाईन करायचं ना कुठल्या नेटवर्कशी खेळायचं आहे, मग ते नेटवर्क पहिले डिफाईन करायचं, मग राऊट मॅप मध्ये त्याला कॉल करू. कधीही तुम्ही नेटवर्क डिफाईन करता पहिले आता कुठे तुम्ही हे करताय ना, मग मला ते लक्षात येणार. केले डिफाईन. नंतर काय करणार, राऊट मॅप कॉन्फिगर करावा लागेल तुम्हाला. तुम्ही हे बघ, वेट इज लोकल टू युअर राउटर. ऍक्सेस लिस्ट R1 करता आणि मग बाकी पुढचं तुम्ही दुसऱ्या राउटर वरती कसं करणार? R1च्या पॉइंट ऑफ व्ह्यू R1 ला बेस्ट पाथ आहे 70 ला जाण्यासाठी R3. तो तुम्हाला मॅन्युप्युलेट करायचा आहे म्हटल्यावर तुम्हाला R1 वरती सगळं करावं लागणार ना. हे बघ, तुम्ही आता काय करताय, क्रिएट केली का नाही अजून? झाली. आता सेकंड स्टेप मध्ये तुम्ही काय करणार, त्याच्यामध्ये वरती पण एक नेबर स्टेटमेंट डिफाईन केलंय मी. नेबर 12.2 वेट 100 बरोबर. यानी काय होईल, अरे इथे वरती केलंय ना, जिथे वेट लिहिलंय तिथेच केलंय ना, त्याच्या खाली एक स्टेटमेंट लिहिलंय. म्हणजे खालचं नाही केलं तरी चालेल, राऊट मॅप वगैरे नाही केलं तरी चालेल. म्हणजे एका स्टेटमेंटचा काय अर्थ आहे, म्हणजे वरच्या पाथ थ्रू सगळे नेटवर्क तो प्रिफर करेल. आता राऊट मॅप का करायचंय, कारण मला काही नेटवर्क वरतून पाहिजे, काही नेटवर्क खालून पाहिजे, म्हणून मला हे कॉन्फिगर करायचं. जर तुम्हाला फक्त एकच पाथ जर सिलेक्ट करायचा आहे सगळ्या ह्याच्यासाठी, तर ही एक कमांड सफिशियंट आहे. तुम्ही नेबरचा IP वेट 100, त्या नेबर कडून जे काय येणार त्याला तो वेट 100 लावणार. हे ट्राय करून बघा. चला पहिली कमांड टाका. तिथे ऍक्सेस लिस्टची काय गरज नाही, पण ती कॉन्फिगर केली ती काय काढू नका. स्ट्रेट अवे राउटिंग प्रोटोकॉलच्या आत जावा, नेबर 12.2 वेट 100. स्ट्रेट अवे राउटिंग प्रोटोकॉलच्या आतमध्ये जावा,
नेवर 12.2 वेट 100. पटपट करायचं, टॅब वापरा. टाकलं. आता क्लिअर आयपी बीजीपी स्टार करा. तो 1 मिनिट घेतो, अपडेट होईल, त्यामुळे लगेच ते बघण्यासाठी क्लिअर आयपी बीजीपी स्टार आणि शो आयपी बीजीपी करा. केलं का? आता कुठून दिसतो पाथ? हा, पण या केसमध्ये काय, सगळं ट्रॅफिक तुमचं 12.2 कडून जाणार, कारण तुम्ही वरतून येणार ट्रॅफिकला काय सांगितलं की व्हॉट एव्हर आय एम गोइंग टू रिसीव्ह फ्रॉम 12.2 द वेट विल बी 100. पण याच्यामध्ये तुम्हाला काही ट्रॅफिक खालून पाहिजे, काही ट्रॅफिक वरून पाहिजे, मग त्याच्यासाठी तुम्हाला राऊट मॅप वापरावा लागेल. इथपर्यंत झालं सगळ्यांचं? ऋषिकेश झालं का? निलेश, ऋषिकेश, ते बघ झालं. कोणाचं राहिलंय? आता ती कमांड काढून टाका, ते नको आता आपल्याला. ते कन्सेप्ट बघितला ना, आता ती कमांड काढा नो करून. अप एरो की यूज करा, परत ती टाईप करत बसू नका. अप एरो की यूज करायचा, नो करायचा, अगोदर काढून टाकायची ती कमांड. आणि परत क्लिअर आयपी बीजीपी स्टार करायचं, परत बघायचं पहिल्यासारखं दिसतंय का नाही. केलं का? हा, केलं. परत पहिल्यासारखं दिसतंय आता. आता तुम्हाला मॅनिपुलेट करायचं, काही ट्रॅफिक वरतून पाहिजे, काही ट्रॅफिक खालून पाहिजे. सो लेट्स से 71 72 तुम्हाला वरतून पाहिजे आणि 73 74 तुम्हाला खालून पाहिजे. मग 71 72 ला तुम्ही कुठला ऍक्सेस लिस्ट नंबर वापरलाय? 10. आणि 73 74 ला तुम्ही 20 वापरला असेल, बरोबर. मग आता तुम्हाला राऊट मॅप कॉन्फिगर करावा लागेल. मग राऊट मॅप कॉन्फिगर करा. 2 वेगवेगळे राऊट मॅप क्रिएट करावे लागतील, तेव्हा राऊट मॅपची नावं वेगवेगळी पाहिजे. दोन वेगवेगळे राऊट मॅप क्रिएट करावे लागतील आणि 2 वेगवेगळ्या राऊट मॅप मध्ये ते 2 वेगवेगळे ऍक्सेस लिस्ट तुम्हाला मॅच करावे लागतील. नीट लक्ष द्या, तुम्ही काय करताय, नुसतं टाईप करत बसू नका. तुम्ही पहिला एक राऊट मॅप क्रिएट केला, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता मॅच आयपी ऍड्रेस 20 म्हणजे तुमचा 73 74, त्याचा वेट तुम्ही सेट करताय 20, जे काय असेल तो. दुसरा राऊट मॅप तुम्ही क्रिएट करता, त्याच्यामध्ये मॅच आयपी ऍड्रेस 10 म्हणजे तुमचा 71 72, त्याचा वेटही तुम्ही 20 सेट करू शकता. दोन्हीचा वेट तुम्ही 20 सेट केला तरी चालेल, कारण हे 2 वेगवेगळ्या तुम्ही पाथला अप्लाय करणार आहे. दोन्हीचे वेट सेम दिले तरी काही प्रॉब्लेम नाही. समजून घ्या, कमांड टाईप करत बसू नका, टायपिंगचा क्लास नाही. काय मी तेच म्हणतो, पण ते आपल्या 2 वेगवेगळ्या पाथला अप्लाय करायचं, एकाच पाथला आपण नाही अप्लाय करत आहे. तुम्ही वेट जरी सेम ठेवला दोन्ही राऊट मॅप मध्ये तरी काय प्रॉब्लेम नाही. ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तो वेगळा घेतलाय, पण तुम्ही सेम ठेवला तरी काय प्रॉब्लेम नाही. केलं राऊट मॅप कॉन्फिगर? या असं दिसतंय सेम तुम्हाला? एकदा शो रन करून बघा पटकन.
जे हायलाइट केलं तेवढंच बघा, उगाच वरती काहीतरी बघत बसू नका. दोन वेगवेगळे राऊट मॅप आहेत. दोन वेगवेगळे राऊट मॅप आहेत. त्या दोन वेगवेगळ्या राऊट मॅप मध्ये दोन वेगवेगळे ऍक्सेस लिस्टचे मॅचिंग स्टेटमेंट आहेत. जर तुम्ही राऊट मॅप सिस्को घेतला त्याच्यामध्ये मी मॅच करतोय 10 म्हणजे कोण 71 72. आणि जो राऊट मॅप डिस्को आहे त्याच्यामध्ये आपण मॅच करतोय 20 मध्ये 73 74. सेम दिसतंय बरोबर. मग आता हे अप्लाय करावं लागेल बरोबर. आता अप्लाय करण्यासाठी खाली दोन कमांड आहे बघ. अप्लाय करण्यासाठी काय करावं लागेल, कॉन्फिग टी राउटर बीजीपी 1 2 3. तुम्ही मॅच 10 कुठे म्हटलंय, कुठल्या राऊट मॅप मध्ये मॅच 10 आहे, हे बघ कुठल्या ह्याच्यामध्ये हा आहे ना, सिस्को आहे. म्हणजे मला आता हे 10 म्हणजे कोण 71 72, मला हे वरतून पाहिजे बरोबर. बोर्डकडे बघा, हे मला वरतून पाहिजे. मग काय केलं, नेबर वरच्या नेबरचा आयपी 192.168.12.2. whatever you receive it should be according to the route map. राऊट मॅपचं नाव काय आपण दिलंय, सिस्को इन. म्हणजे जो वरतून जे काय ट्रॅफिक घेईल 12.2 कडून जे त्याला ट्रॅफिक येतंय त्याला तो राऊट मॅप सिस्को नुसार मॅन्युप्युलेट करेल. राऊट मॅप सिस्को मध्ये काय म्हटलंय, जर तुझ्याकडे 10 आलं, 10 म्हणजे 71 72, तर त्याचा वेट 10 लाव बरोबर. आणि आपल्याला दुसरा एक करायचा आहे की, पहिले टाईप करतो मग एक्सप्लेन करतो. तुम्ही दुसरा एक कॉल काय करताय की नेबर 13.3 तुझ्याकडून जे काय माझ्याकडे येईल दॅट शुड बी अकॉर्डिंग टू द राऊट मॅप डिस्को. 13.3 साठी तुम्ही सांगता व्हॉट एव्हर आय एम गोइंग टू रिसीव्ह फ्रॉम 13.3 दॅट शुड बी अकॉर्डिंग टू द राऊट मॅप डिस्को. अँड व्हॉट डिस्को सेज match IP address 20 which is nothing but 73 74 and set weight 20. ते काय तुम्ही 10 केलं तरी चालेल. आता याच्यामध्ये काय होईल, दोन्हीकडून हे लक्षात घ्या, या 12.2 कडून पण त्याला चारही कळतात आहे. असं नाही की त्याला फक्त 71 72 येणार आहे. त्याला 12.2 कडून 71 72 73 74 येणार. फक्त तो 71 72 ला वेट हायर लावेल आणि बाकीचे झिरोनीच येतील. आणि जे दुसरे नेटवर्क्स आहेत त्याला तो काय करेल 13.3 मधून त्याला पण 71 to 74 सगळे येतील, पण त्याच्यामध्ये तो काय करेल 73 74 ला वेट हायर लावेल. त्याच्यामुळे तुम्हाला पाथ वेगवेगळे दिसतील. क्लिअर IPBGP प्रोसेस करा. सॉरी नॉट प्रोसेस, क्लिअर IPBGP स्टार्ट आणि शो IPBGP चेक करायचं. दिसतंय, वेगवेगळे पाथ दिसले पाहिजे वेगवेगळ्या नेटवर्कला. आणि तुमचा त्या बीजीपीच्या लास्ट वेटच्या कॉलममध्ये तुम्हाला वेट दिसतील चेंज झालेले, चेंज केलेले. झालं, प्रथमेश झालं का? हा
कॅरेट दिसतच नाही. अरे एक म्हणजे कुठला? हा हे चारही नेटवर्क दिसतात का? कुठून कुठलं 7170 कुठून दिसतंय? 7172 आणि 3 आणि 4 12.2 चुकला ना. मग तुम्ही लवकर टाईप पण करत नाही, चुकवता पण टाईप करता. ते परत एकदा शोधून करून बघ. संपायला आला कोर्स तरी तुमचे टायपिंग मिस्टेक होतात. तुम्ही थोडा विचार करा त्याच्यावरती. दिसतंय? राहुल कुठपर्यंत आलं? अरे परत एकदा तुम्ही ती शो आयपी बीजीपी टाका. परत एकदा शो आयपी ते तो 1 मिनिट घेतो. समजा नाही दिसलं तर परत टाकून बघा शो आयपी बीजीपी. झालं कसं होतं? निलेश काय? अरे मग शो रन करून चेक कर ना, काहीतरी चुकलं असेल. बघत काय बसलं? काय कॉन्फिगर ऍक्सेस लिस्ट 2 कॉन्फिगर केलेत. एखादा 10 ठेवलाय, एखादा 20 ठेवलाय आणि राऊट मॅप केलंय. काहीतरी चुकीचं कॉन्फिगर केलं असणार म्हणूनच ते जात असेल ना सगळं 13 थ्रू. ऍक्सेस लिस्टचा तुम्ही नंबर जो वापरलाय, तुम्ही काय 10 20 वापरलाय, 20 30 काय वापरलाय? मग खाली पण 20 30 कॉल करणार ना. हा तुम्ही वरती ऍक्सेस लिस्ट मध्ये 20 30 वापरलाय.
तर खाली पण 2030 लाच कॉल करणार. अशी तुझं काय हा कुठली शोन करून बघ सगळं गेलंय का आणि आहे असं दिसतंय का बघ आणि बीजेपी टेबल बघ. अभिषेक ह्याचं बघ काय प्रॉब्लेम किती वेळ झाला टाईपच करतोय. जो ऍक्सेसचा नंबर तुम्ही घेतलाय तोच राऊट मॅप मध्ये कॉल करणार ना. नाही तर वरती नंबर वेगळा घेतला असणार खाली कॉल वेगळा करताय त्याला कळणारच नाही काय कॉल करताय. नेक्स्ट ऑफ 24.4 दाखवतो कारण काल मी जाताना काय म्हटलं होतं ते नेक्स्ट स्टॉप मला करेक्ट करून पाहिजे तो केला का तू हा तुझं R2 हे दोन EBGP नेबर आहेत जर तू याच्यावरती बघितलं तर तो बरोबर दाखवतो नेक्स्ट स्टॉप हा बरोबर
पण हे दोन्ही ईबीजीपी नेबर आहेत. हा याच्या बरोबर आयबीजीपी नेबर आहे. इन ईबीजीपी नेबर युअर नेक्स्ट स्टॉप कीप्स ऑन चेंजिंग. आयबीजीपी मध्ये नेक्स्ट स्टॉप चेंज होत नाही, त्याच्यामुळे हा नेटवर्क प्रोपोगेट करतो पण नेक्स्ट स्टॉप चेंज करतच नाही. म्हणून याला हे नेटवर्क दिसतात पण हॉप हा दिसतो. याच्यावरती नेक्स्ट स्टॉप टाकावं लागेल ना, की व्हॉट एव्हर यू प्रोपोगेट टू R1 द नेक्स्ट स्टॉप विल बी माय ओन IP. R2 वरती टाकावं लागलं, R2 आणि R3 वरती ही कमांड टाकावी लागेल. पण मी आल्याला पहिलं तेच विचारलं काय केलं तरी पण कसा नेक्स्ट स्टॉप दाखवेल पुढचा. हे बघ केलो फोत मध्ये दिसलं पाहिजे ना, नेक्स्ट स्टॉप चेंज झाला पाहिजे. R2 आणि R3 वरती R2 वरती येईल. R2 R1 ला सांगताना सांगेल की नेक्स्ट स्टॉप माझा असेल आणि R3 R1 ला सांगेल नेक्स्ट स्टॉप माझा असेल. म्हणजे R2 वरती पण ही कमांड चालणार, R3 वरती पण चालणार. पण R3 वरती टाकताना 13.1 नेबर वापरणार तुम्ही. हा पेजचं कॉन्फिगरेशन असल्यासारखं चाललंय. देवांग झालं का? निखिल, प्रथमेश, झाले कसं? पहिली दाखवत होते का? अरे मला शोर करून आपल्याला दिसतं ना आपण काय चूक केली. मग तुला काहीच वाटत नाही, काहीच चूक नाही. बीजीपी मध्ये एक लक्षात घ्या, कमांड टाकले लगेच दिसत नाही. त्याच्यामुळे क्लिअर IP बीजीपी करायचं स्टार, तरी पण नाही तरी वेट करायचं 1 मिनिट तरी, त्याच्यानंतर रिफ्लेक्ट होतात. झालंय सगळ्यांचं? श्री कृष्ण, त्याचा काय प्रॉब्लेम प्रथमेशचा? काय चुकलं होतं? म्हणून L1 ला कधी कॉन्फिगरेशनचा ऍक्सेस देत नाही. त्याचं कारण हे 2 वर्ष तरी ऍक्सेस नसतो तुम्हाला, फक्त शो. कोण तुमच्यावर कंपनीचा जबाबदारी देणार? राहुल झालं का? हा ते झालं का? तू बघतोय ठीक आहे, झालं. आता काय करायचं? आता लोकल प्रेफरन्स मॅनिपुलेट करायचं. मग काय करायचं? ते काढून टाका. सगळं ऍक्सेस लिस्ट, राऊट मॅप वगैरे काढायची गरज नाही, फक्त हे स्टेटमेंट 2 काढून टाका प्रोटोकॉलच्या आत जाऊन. राऊट मॅपचे 2 स्टेटमेंट आहेत ना, एवढे फक्त काढून टाका. बाकी तुमचं राऊट मॅप, ऍक्सेस लिस्ट ते राहू द्या. राऊट मॅप नका काढू.
फक्त तो नेबर स्टेटमेंट दिला तेवढं फक्त काढा. राऊट मॅप वगैरे राहू द्या. जे अप्लाय ही कमांड अप्लाय करणारी कमांड आहे ती काढली तर हे अप्लायच कुठे होणार नाही. राऊट मॅप ऍक्सेस राहू द्या आहे तसंच. फक्त ही एक कमांड या दोन कमांड या काढून टाका. तुम्ही राऊट मॅप जो अप्लाय केलेले कमांड आहेत प्रोटोकॉलच्या आतमध्ये त्या दोन कमांड काढून टाका. म्हणजे बाकीचा जो काही राऊट मॅप ऍक्सेस लिस्टचं कॉन्फिगरेशन आहे ते फक्त कॉन्फिगरेशन म्हणून राहील फक्त राउटरवरती, ते अप्लाय होणार नाही. नो कोण काढून टाकायचं आणि शोन कोण बघायचं गेले का नाही. गेलं. आता परत क्लिअर आयपी बीजीपी स्टार करायचं आणि परत बघायचं सगळं नॉर्मल दिसतंय का नाही. सगळं Y13.3 दिसलं पाहिजे. नॉर्मल आलं परत पहिल्यासारखं आपण वेट मॅनिप्युलेट करून बघितलं. आता काय बघायचं. लोकल प्रेफरन्स. लोकल प्रेफरन्स इज लोकल टू युअर एएस और वी कॅन से ग्लोबल विद इन द एएस. एका एएस मध्ये तो फिरू शकतो. लोकल प्रेफरन्स तुम्हाला R1 वरती केलं पण असं काही नाही, तुम्ही R2 वरती करू शकता. आता काय तोच कन्सेप्ट की R1 तेच इम्प्लिमेंट 71 72 वरतून पाहिजे आणि 73 74 खालून पाहिजे, पण आपण R1 ला मॅनिप्युलेट नाही करणार, तुम्ही R2 वरती करणार. कारण एएस नंबर प्रोपोगेट लोकल प्रेफरन्स प्रोपोगेट होतो त्याच्यामुळे तो डायरेक्टली डेस्टिनेशनच्या राउटर वरती करायची गरज नाही. तुम्ही R2 वरती गेला. R2 वरती पहिले हे नेटवर्क डिफाईन करा. ग्रुपमध्ये ऍक्सेस नंबर तोच वापरला का तुम्ही परत कन्फ्युज होणार. हा तोच आहे. R2 वरती करा. ऍक्सेस लिस्टचे नंबर वेगवेगळे. आता चुकला तर मार खाल, पहिल्या फटक्यात दिसलं पाहिजे सगळं. ते नुसतं टाईप केल्यावर चुका होतात का माहितच नसतं आपण काय करतोय. वरती नंबर 1 खाली नंबर 1, वरती नाव वेगळं खाली नाव वेगळं. अप ॲरो की वापरा. आणि शो रन करून बघा, तुम्हालाच माहित नसतं तुम्ही काय केलंय. शो रन करून चेक करा. केलीये कॉन्फिगर. झाली का. मग तुम्ही डिफाईन केले ज्या नेटवर्कशी तुम्हाला खेळायचंय ते आयडेंटिफाय केले. ठीक आहे. 71 72 ला 10 घेतलंय, 73 74 ला 20 घेतलं. नंतर राऊट मॅप कॉन्फिगर करावा लागेल. याच्यामध्ये काय म्हटलंय बघा. राऊट मॅप सिस्को मॅच आयपी ऍड्रेस 10 म्हणजे कोण 71 72. काय करायचं सेट लोकल प्रेफरन्स 120. म्हणजे तुम्ही हे R2 ला सांगताय काय की व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू ऍडव्हर्टाइज टू R1 ते आपण ते आपले ऍप्लिकेशन करताना ते दिसेल, पण तुम्ही R2 वरती आता काय करताय
तुम्हाला लोकल प्रेफरन्स जो आहे त्याची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू किती 100. आता ह्या केसमध्ये काय होणार R3 पण चारही नेटवर्क सांगतो R1 ला, R2 पण चारही नेटवर्क सांगतो R1 ला. देवांग लक्ष देत जा. R3 पण चारही नेटवर्क सांगतो R1 ला, R2 पण चारही नेटवर्क सांगतो R1 ला. R2 चारही नेटवर्क R1 ला सांगताना 100 लोकल प्रेफरन्स तो बाय डिफॉल्ट आहे तोच लावतो. R3 पण चारही नेटवर्क R1 ला सांगताना 100 लोकल प्रेफरन्स बाय डिफॉल्ट लावतो. त्याच्यामुळे 100 लोकल प्रेफरन्सच्या मध्ये डिस्टिंग्विश होत नाही म्हणून तो एएस पाथ कडे जातो. बरोबर. आता तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला 71 72 वरतून पाहिजे. म्हणजे R2 किती नेटवर्क सांगतो R1 ला 4 सांगतो. 71 72 तुम्हाला वरतून पाहिजे. मग तेच नेटवर्क 71 72 हे R3 पण सांगतोय R1 ला, पण तो लोकल प्रेफरन्स कितीने सांगतो आणि वरचा R2 कितीने सांगतो 100 नी बाय डिफॉल्ट. त्याला तुम्ही सांगा 120 नी सांगा. म्हणजे काय जे 71 72 आहे त्याला तुम्ही मॅच करणार आणि त्याचा सेट लोकल प्रेफरन्स 120 करणार. बरोबर. आणि जे 73 74 आहे ते आत्ता जे R2 सांगतोय R1 ला ते लोकल प्रेफरन्स किती आहे 100. R3 R1 ला सांगतोय 73 74 त्याचा लोकल प्रेफरन्स किती आहे 100. आता आपल्याला तो खालून पाथ प्रिफर पाहिजे. मग काय करणार म्हणून त्या 100चा ऍडव्हान्टेज येतो. 0चा असेल तुम्हाला दोन वेगवेगळ्या याच्यावरती करावं लागलं असतं. आता याला काय सांगणार तू 71 72 120 नी पाठव आणि 73 74 50 नी पाठव. मग 71 72 120 नी पाठव म्हणजे हा 100 नी पाठवतो म्हणजे वरचा पाथ बेस्ट घेईल तो. आणि हा R2 लाच तुम्ही दुसरं काय सांगितलंय 73 74 50 नी इंजेक्ट कर. हा खालून बाय डिफॉल्ट 100 नी करतो. मग तो 73 74 साठी खालचा पाथ घेईल. बरोबर. मग याच्यामध्ये काय केलं तुम्ही दोन ऍक्सेस डिफाईन केले. 10 मध्ये तुमचा 71 72 20 मध्ये तुमचा 73 74. मग तुम्ही राऊट मॅप कॉन्फिगर केलं मॅच केलं 10 म्हणजे तुमचा 71 72 काय कर लोकल प्रेफरन्स 120. राऊट मॅप तोच आहे. तुम्ही वेट मध्ये दोन वेगवेगळे राऊट मॅप का केले होते ते दोन वेगवेगळ्या नेबरला अप्लाय करायचे होते. आता इथे एकच राऊट मॅप आहे कारण का एकच नेबरला याच नेबरला अप्लाय करायचं ना. मॅच 20 म्हणजे कोण 73 74 काय कर 50. आता याच्या पुढची स्टेप काय असेल कॉल करायचं. म्हणजे आता काय करणार तुम्ही R2 वरती काय करणार हे सगळं तुम्ही डिफाईन केलं पण R2 ला सांगावं लागेल ना डू दिस अकॉर्डिंग टू राऊट मॅप. R2 ला काय सांगणार तुम्ही नेबर व्हॉट एव्हर यू सेंड टू 12.1 इट शुड बी अकॉर्डिंग टू राऊट मॅप सिस्को आउट. बरोबर. R2 ला सांगणार की व्हॉट एव्हर यू सेंड टू 12.1 मेक शुअर इट शुड बी अकॉर्डिंग टू द राऊट मॅप सिस्को आउट. मग R2 वरतीच तुम्ही नेबर 12.1 राउट मॅप सिस्को आउट क्लियर IP BGP स्टार R1 वरती चेक कर. लगेच बघू नका थोडा वेळ घेतो तो टाइम द्या त्याला.
दिसतंय का? हा कुठेही नाही, काय पण होतं. तर आम्हाला लगेच दिसतंय? जो ज्याच्या पुढे कॅरेट आहे तो बेस्ट पाथ असेल. ज्याच्या अगेन्स्ट कॅरेट असेल तोच बेस्ट पाथ असेल, ते चेक करा सगळं. झालं का?
लोकल प्रेफरन्स दाखवून हा लोकल प्रेफरन्स दाखवून मग आता बघा काय काहीच नाही दाखवत म्हणजे प्लॅन कुठे नेटवर्क काहीच दाखवत नाही. दाखवते फक्त लोकल प्रेफरन्स ब्लँक दाखवते. हा परत टाक ना कमांड. ते झालं का? हा हा कॉन्फिगरेशन चेक करा R2 च. ऍक्सेस लिस्टचे नंबर ऍक्सेस लिस्ट कॉन्फिगर केले का व्यवस्थित? राहुल झालं का? काय दाखव दाखवतोय दाखवत नाही. झालं कसं मग? बघ की मग R2 वरती काय चुकलं. मला नोट शेअर केले सगळं शेअर केलंय. अरे हे चेक कर R2 वरती पहिलं. चल हे ऍक्सेस नंबर टाकलाय का सगळ्यांनी सेम? टाकलाय सेम? सगळ्यांनी सेम टाकलाय का? नंतर काय राऊट मॅप दिसतंय का असंच? दिसतंय असंच सेम? काय आहे दुसरं इथे अप्लाय करायचंय. हा ते अगोदर जे दिलं होतं R1 वरती या. R1 वरती हे दिसलं पाहिजे असं. त्याच्यावरती कुठला राऊट मॅप नाही पाहिजे R1 वरती. तुम्ही बीजीपी टेबल R2 वरती बघताय का R1 वरती बघताय? R1 ना? हा मग आता काय होतंय? मग तेच सांगतोय ना म्हणून क्लिअर करत जा ना प्रोसेस. क्लिअर आयपी बीटीपी स्टार करायचं. एकदाच कमांड टाकून त्याकडे 10 मिनिटं बघत बसायचं नाही. परत 1 मिनिटांनी कमांड टाकायची. परत 1 मिनिटांनी कमांड टाकायची. देवा हो काय झालं का? त्याचं बघ दिसतंय का? R1 चा दाखव त्याला.
कॅरेट वगैरे चेक करा, नाही तुझं येईल तुझ्याकडे बघायला. पाच दाखवतो वेगवेगळा. निलेश टाईप काय करतो म्हणजे अजून दिसला नाही ना, अजून झालं कसं म्हणतोस? आता ज्यांचं झालंय ते काय करणार? हे काढून टाका. आता लोकल प्रेफरन्स झालं, आता हे काढून टाका. R2 वरचा राऊट मॅप ऍक्सेस लिस्ट काढायची गरज नाही, ते राहू दे, पुढे तुम्हाला प्रॅक्टिकलला लागेल ते प्रॅक्टिस करायला. फक्त हे स्टेटमेंट काढून टाका, सगळं न्यूट्रलाइज होईल. क्लिअर प्रोसेस करा. परत R1 वरती सगळं पहिल्यासारखं दिसलं पाहिजे. पहिले तू दिसते का बघ पहिला आणि मग काढते. R2 वरती काढायचंय ते. R2 वरती काढा. शो रन केल्यावरती परत बघा ना गेलंय का नाही. शो रन करून चेक करा गेलंय का नाही, आणि मग क्लिअर आयबी बीजीपी स्टार करा R2 आणि R1 वरती. सगळं पहिल्यासारखं दिसलं पाहिजे. वेळ घेतो. कमांड टाईप करत राहायचं 10-15 सेकंद. परत पहिल्यासारखं सगळं दिसलं पाहिजे. लोकल प्रेफरन्स सगळं 100, वेट सगळं 0. झाले का? झालं का सौरव? देवांग झालं का? परत नॉर्मल दिसतंय का? मग तुम्ही वेट मॅनिप्युलेट केलं, लोकल प्रेफरन्स मॅनिप्युलेट केलं. आता काय करायचं? येस. आता येस पाथ तुम्ही इनकमिंग ट्रॅफिक साठी वापरता, बरोबर? म्हणजे आउटगोईंग साठी पण आहे, पण इथे आपण येस पाथचा ऍडव्हान्टेज इनकमिंग ट्रॅफिक साठी बघणार. म्हणजे काय की हे जे काही नेटवर्क्स आहेत, R7 पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे जे नेटवर्क्स आहेत, तुमचे कुठले 101 इथे कॉन्फिगर केलेत ना, त्यासाठी तो कुठला पाथ घेतोय? आपण R7 वरती येऊ. IP BGP R7.
R7 वरती काय आहे की हे जे तुमचे नेटवर्क्स आहेत 101, 102, 3 आणि 4 हे 57.5 बरोबर. चेक करा तुम्ही. कॅरेट असेल तोच बेस्ट पाथ R7 वरती. R7 वरती जे काय तुमचे R1 चे नेटवर्क्स आहेत 101, 102, 103, 104 ते सगळे 57.5 ने दिसतील. का? कारण त्याच्या पुढे हा जो आहे ना 50 आणि 123 म्हणजे हा काय म्हणतो की हा 50 मध्ये जाईल आणि 123 मध्ये जाईल. कम्पेअर टू दिस 60, 40 आणि 123 हा लॉंगेस्ट पाथ आहे, हा शॉर्टेस्ट पाथ आहे. म्हणजे हे माझं डेटा सेंटर आहे जर मी असं समजलं तर हा माझा समजा सर्व्हर आहे असं मी समजलं तर माझं सगळं ट्रॅफिक जे येतंय आता माझ्या डेटा सेंटरच्या आतमध्ये ते सगळं ट्रॅफिक ह्या पाथ थ्रू येतंय. ते नकोय मला. मला सगळं ट्रॅफिक वरतून आलं पाहिजे. सगळं ट्रॅफिक मला इनकमिंग ट्रॅफिक. वी आर मोर कन्सर्न अबाउट इनकमिंग ट्रॅफिक. मग तुमचा 123 हा तुमचा डेटा सेंटर आहे. जे काय ट्रॅफिक तुमच्या 123 ला येतंय म्हणजे कोणाला येतंय 101, 102, 103, 104 ते सगळं ट्रॅफिक आतमध्ये येताना ते या पाथ थ्रू येतंय. कारण R7 वरती आपण बघितलं R7 कुठला पाथ प्रिफर करतोय 57.5. तो पाथ का प्रिफर करतो तो लेस नंबर ऑफ एएस हॉप्स. मग आता काय करायचं मग या राउटरला सांगावं लागेल की तू ज्यावेळेस मेट्रिक ऍडव्हर्टाइज करतो एएस पाथ एक ऍट्रिब्यूट आहे. हे बघ हा याला सांगतो 123 हे लक्षात घे. R7 नी का हा पाथ प्रिफर केला कारण R7's पॉइंट ऑफ व्ह्यू इट टेक्स ओनली 2 एएस हॉप्स वाया 50 and वाया 123. का? कारण यांनी ते ऍडव्हर्टाइज केलं म्हणून यांनी तो शॉर्टेस्ट पाथ प्रिफर केला. म्हणजे यांनी काय ऍडव्हर्टाइज केलं 123 ते याच्याकडे आलं. यांनी काय ऍडव्हर्टाइज केलं 123 प्लस 50 म्हणून R7 च्या टेबलमध्ये जो पाथ दिसतो तो पहिला 50 आणि नंतर 123 दिसतो. मग आम्ही R3 ला आपण तुम्हाला सांगावं लागेल की प्लीज इन्क्रीज द एएस हॉप्स अँड ऍडव्हर्टाइज. प्लीज इन्क्रीज द एएस हॉप अँड ऍडव्हर्टाइज. म्हणजे याला जर आपण R3 ला सांगितलं की व्हॉट एव्हर एएस हॉप यू ऍडव्हर्टाइज ऍट प्रेझेंट इज ओनली 1 हॉप ना 123. मग याला सांगणार की तू 123 3 वेळा टाक. 123, 123, 123, 123 किंवा 4 वेळा जे काय किंवा 10 वेळा टाकायचं तर. मग ज्यावेळेस ते याच्याकडे येईल त्यावेळेस याला काय दिसेल ते आता R5 च्या पॉइंट ऑफ व्ह्यूने R5 ला काय दिसतं जर आपण R5 जर बघितलं तो आयपी बीजेपी हे जे तुमचे 1 चे नेटवर्क आहेत हा एकच हॉप दिसतो बरोबर 123 35.3 म्हणजे कोण हा बरोबर एकच एएस हॉप दिसतो ना 123. का एक दिसतो कारण यांनी त्याला एकच ऍडव्हर्टाइज केलाय. मग याला तुम्हाला सांगावं लागेल की व्हॉट एव्हर यू ऍडव्हर्टाइज टू R5 मेक शुअर द एएस हॉप इज नॉट जस्ट 123 यू ऍड सम मोर हॉप्स टू इट. म्हणून त्याला आपण म्हणतो एएस पाथ प्रिपेंड बरोबर. आता हे तुम्ही R3 वरती करणार का R3 वरती करणार कारण R3 याला कमी हॉप सांगतो कमी एएस हॉप सांगतो म्हणून R7 हा पाथ प्रिफर करतो. R3 जर याला जास्त हॉप्स ऍडव्हर्टाइज केले तर R7 वरचा पाथ प्रिफर करेल. सो लेट्स कम टू R3. तो रन. आता तुम्हाला काय हवंय की सगळे नेटवर्क वरतून आले पाहिजे. तुमच्या डेटा सेंटरमध्ये सगळं ट्रॅफिक R2 मधून आलं पाहिजे. आता सगळं कुठून येतं इथून येतं. मग याला सांगायचं तू जे काय ऍडव्हर्टाइज करतोय एएस पाथ हॉप्स ते जास्त वाढवून ऍडव्हर्टाइज कर म्हणजे तो वरतून घेईल. तर R3 वरती जर तुम्ही बघितलं
राउट मॅप सिस्को परमिट 10 सेट एस पाथ प्रिपेंड. इथे आपण मॅच नाही देत. का मॅच देत नाही? का नाही मॅच दिलं? मॅच दिलं नाही म्हणजे मॅच ऑल. म्हणजे जे काय मी अटॅच करेन नेबरला त्या सर्वांचा एस हॉप असा असेल. जर तुम्हाला स्पेसिफिक पाहिजे असेल, आता कसं आहे की सगळेच 1.0 टू 1.4 म्हणजे 101 टू 104 सगळं ट्रॅफिक इथून येतं. तुम्हाला जर पाहिजे असेल की नाही मला इथून 101 102 चालेल, पण 102 103 104 वरतून आलं पाहिजे. 103 104 वरतून आलं पाहिजे. मग 103 104 खालून नाही आलं पाहिजे. मग 103 104 खालून अटॅच करताना जास्त येस पाथने अटॅच करा. मग तिथे तुम्हाला मॅच आणि मग ऍक्सेस लेंथ डिफाईन करावं लागेल 103 104. कळलं का नाही? काय का? हा. आता आपल्याला काय हवं होतं की सगळं जे इनकमिंग ट्रॅफिक आहे 101 102 103 104 ते सगळं ट्रॅफिक असं ह्या पाथ थ्रू येत आहे. ते मला वरतून पाहिजे. मग मी आरतीला काय पाठवलं की व्हॉट एव्हर यू ऍडव्हर्टाइज एस हॉप्स जस्ट डोंट ऍडव्हर्टाइज वन एस, ऍडव्हर्टाइज मल्टिपल एस हॉप्स. मग आता R7 कडे आल्यानंतर R5 काय सांगेल 123 123 123 आणि 50. हा काय म्हणेल अरे मग हा वरचा पाथ तर लोएस्ट आहे 60 40 आणि 123. हा वरचा पाथ घेत, पण मग सगळं ट्रॅफिक असं जाईल. पण तुम्हाला जर असं हवं असेल की 101 102 चं ट्रॅफिक खालून आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण 103 104 चं ट्रॅफिक वरतून आलं पाहिजे. मग 104 आणि आता सध्या 104 3 आणि 4 चं ट्रॅफिक पण खालूनच येतं. इनफॅक्ट सगळंच खालून येतं. पण 103 आणि 104 वरतून पाहिजे. मग 103 आणि 104 खालून नकोय. खालून नकोय म्हणजे खालून जास्त हॉप्स तुम्ही अप्लाय करा. कुणाला? 103 104 ला. मग तिथे तुम्हाला मॅच टाकावं लागेल कारण तुम्हाला स्पेसिफाय करायचंय. मग तिथे तुम्हाला ऍक्सेस लिस्ट पण कॉन्फिगर करावं लागेल 103 आणि 104 साठी आणि ती मॅच मध्ये कॉल करावी लागेल. बरोबर ना? पण आता मी इथे काय केलंय की मला सगळं ट्रॅफिक वरतून पाहिजे. मला सगळं ट्रॅफिक वरतून पाहिजे. मग आता मला मॅच करायची काय गरज आहे? मॅच ऑल. मॅच ऑल म्हणून मी मॅच दिलंच नाही. म्हणून काय केलं एक राउट मॅप क्रिएट केला सेट एस पाथ प्रिपेंड म्हणजे प्लीज ऍड एस हॉप्स प्रिपेंड. मग 123 ला मी 3 वेळा मेन्शन केलं. बरोबर. आता हे तुम्ही डिफाईन केलंय, अजून R3 ला सांगितलंय का? मग ते कसं सांगणार? तुम्ही ते अप्लाय करणार. मग R3 ला काय सांगणार की व्हॉट एव्हर यू सेंड टू R3 ला काय सांगणार? व्हॉट एव्हर यू सेंड टू, हे कोण बोलतंय रे? व्हॉट एव्हर यू सेंड टू R5 म्हणजे कोण? 35. So whatever you send to 35.5, make sure it should be according to the route map Cisco out. बरोबर. मग सिस्को मध्ये काय म्हटलंय? जे काय तू एस पाथ पाठवशील ते 3 एस प्रिपेंड कर. सिंगल एस नको पाठवू. बरोबर. चला हे कॉन्फिगर करा R3 वर. कुठलंही कॉन्फिगरेशन सेव्ह करू नका. ते सगळं कॉन्फिगरेशन गेलं पाहिजे. घरी जाऊन परत तुम्ही ते करायचं एक एक गोष्ट.
केलं. आता काय करावं लागेल, अप्लाय करावं लागेल. क्वांटिटी राउटर BGP 123 neighbor 192.168.35.5. I'm going to advertise to 35.5, but it should be according to route map Cisco out. ठीक है, आता एकदा प्रोसेस क्लियर करतो. क्लियर IP BGP स्टार हेच R1 वरती पण करा. R1 वरती करायची गरज नाही, R7 वरती करा, कारण का R7 ला तो पाथ चेंज झाला पाहिजे. आपण R7 च्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करतोय की R7 ने कुठला पाथ घेतला पाहिजे डेटा सेंटर कडे जाण्यासाठी. चेक करा त्याचा BGP टेबल R7 चा. पहिले तो सगळेच 57.5 दाखवत होता, आता तो चेंज झाला पाहिजे. वेळ घेईल, थांबा. आले का? कॅरेट चेक करा आणि पुढे त्याचा AS हॉप चेक करा. आणि जो पूर्वी पाथ होता तो आता का घेत नाही त्याचा AS हॉप चेक करा, किती वेळा वाढला तो. तो AS हॉप जास्त आहे म्हणून त्यांनी वाया 6.6 प्रिफर केला. म्हणजे तुम्ही इनकमिंग ट्रॅफिक मॅनिप्युलेट करता.
राहुल झालं का जेवण झालं का निखिल सौरव ठीक आहे अजून 4 गोष्टी राहतात एक राऊट रिफ्लेक्टर राहतो राऊट डॅम्पनिंग राहतो काय राहतो इमिडी राहतो ना इमिडी राहतो राऊट रिफ्लेक्टरचा एक कन्सेप्ट आहे राऊट डॅम्पनिंग आहे आणि कम्युनिटी ऍट्रिब्यूट अशा 4 गोष्टी राहतात ठीक आहे मंडेला बघू म्हणजे झालंय ते करा परत